हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व. मी आहे हर्षदा आणि मी राहते बँगलोरमध्ये. मी आज चाललेली आहे बँगलोरमधील जुन्या आणि प्रसिद्ध शॉपिंग एरियामध्ये. मी घरापासून रॅपिडो बुक केलेली मेट्रो स्टेशनपर्यंत मी चिकपेटला मेट्रोने जाणार आहे. तर हे आहे लालबाग मेट्रो स्टेशन. मला इथून चिकपेट जवळ आहे. तर इथे मी तिकीट काउंटरवरती जाऊन तिकीट घेतले. मला 20 रुपीज लागले. तेच जर मी ऑटोने जर गेले असते ना तर मला 200 ते 250 रुपये लागले असते चिकपेटला जाण्यासाठी. चला, थोडेफार मी पैसे वाचवलेले ते जरा मी शॉपिंगमध्ये टाकते तिकडे. आणि आज काय एवढी गर्दी नव्हती. सॅटर्डे संडे जास्त गर्दी असते. तशी गर्दी असते म्हणा मेट्रो स्टेशनवरती. इव्हिनिंगला आणि मॉर्निंगला जास्त गर्दी असते. ऑफिसला जाणारे येणारे बरेच लोक जे असतात ते मेट्रोनेच प्रवास करतात इथे. ही माझ्या अपोजिट साईडची मेट्रो आली, म्हणजे माझी पण मेट्रो आता 1 मिनिटात येते. आणि इथे आलेली आहे माझी मेट्रो. तर मला फक्त इथून जायला 5 मिनिटं लागणार आहेत, कारण की मध्ये फक्त 2 स्टॉप आहे आणि मेट्रोने लगेच पोचतं. हे बघा, उतरले पण मी, टाईमच नाही. पण एवढ्या लवकर आले ना, माझी जी फ्रेंड येणारी आहे ना, तिने बिचारीने मला 1.5 तास तिथं बसवलेलं आहे. तिला मी कॉल करून करून खूप थकले. शेवटी मला एक्झिट घ्यावा लागली तिथनं. तिला बोलली मी, नंतर मी बाहेर उभी राहते, तू ये. ती येईपर्यंत मी तिथेच उभी होते बाहेर, कारण की मेट्रो स्टेशनमध्ये जास्त वेळ उभं नाही राहून देत. हे घ्या, आला मॅडम. मॅडम एवढं टेन्शनमध्ये दिसत आहे. मॅडम शोधत शोधत चालल्या आहेत. हो मॅडम, इकडे इकडे. हां, मग काय, मेट्रो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मॅडमला लगेच इथे पैशाची मागणी आलेली आहे. मग मॅडमकडं सुट्टे पैसे नव्हते म्हणून मॅडमने फोनपे केलेलं आहे 10 रुपये. खूप केलेले आहे. आता खरी मज्जा येणार. शॉपिंग म्हटल्यावर कोणाला कंटाळा येतो? कोणती मुलगी कंटाळलेली दिसेल तुम्हाला? ज्या मुलीला घरी असताना ताप वगैरे किंवा काही ती अशक्तपणा वगैरे आलेला असेल ना, तिला तुम्ही फक्त शॉपिंग मार्केटमध्ये घेऊन जा, अशी टनाटन उड्या मारायला लागेल. मग काय, एवढे दुकान बघितल्यावर आम्हाला कुठं दम निघतो. हे घ्यायचं ते घ्यायचं, कोणाला घागरा घ्यायचं तर कोणाला मंगळसूत्रे घ्यायचे तर कोणाला कानातले घ्यायचे. मग केली ते आता नवीन निघालेलं इनविजिबल मंगळसूत्र, त्याच्यापासून आम्ही केली सुरुवात. चला म्हटलं घेऊ. आणि अक्षरशः मी तिथे 4-5 मंगळसूत्रे चॉईस केले हो. पण काय, आमचं काय त्या बाबासोबत पटलं नाही. तो म्हणायचं एवढंच द्या, आम्ही म्हणायचं आम्ही एवढेच देऊ. मग ठीक आहे, कॅन्सल केले. मग चॉईस केलेले परत आम्ही खाली टाकले. नंतर थोड्या मस्त साड्या वगैरे दिसल्या, त्याच्या प्राईज वगैरे विचारल्या. प्राईज ऐकून मग काय म्हटलं चला पुढे, आपली काय आता घ्यायची कॅपॅसिटी नाही आहे. मग तिथेच लहान मुलींचे कपडे होते. आता मुलगी तिला नाही मला नाही. मग काय, मॅडमला तर खूप आवडतं, मॅडमनी घेतले. मग तिथं लहान मुलींचे फ्रॉक. मग आलो इकडे लेहंगा घेण्यासाठी. लेहंगा बघून तर बाबा मला तर असं झालं, आता कोणाला बळस लग्नाला उभं करत्या. मी म्हटलं कोणाचं तरी लग्न लवकर निघालं तर आपल्याला घेता येईल नाही का लेहंगे. तसं मी आले आता विचारून त्या बाबाला, म्हटलं लग्न निघाल्यावर येते मी, तोपर्यंत ठेव चांगले चांगले कलेक्शन घेऊन ये. पहिले स्टार्टिंगला काय दुकानदार व्हिडिओ घेऊन देत नव्हता. नंतर त्याला सांगितलं मी व्लॉग बनवते. त्याला वाटलं खूप मोठी व्लॉग बनवणारी मुलगी दिसती ही. तो बाबा काय थांबानाच. तो म्हणे थांबा, आमचं इथं दुसरं पण शॉप आहे म्हणे, तिथे पण थोडासा व्हिडिओ घ्या, आमच्या दुकानाचं नाव वगैरे द्या. मग काय, तिथं गेलो, त्याच्या दुकानाचा थोडासा व्हिडिओ घेतला. त्याला मी सांगितलं मी काय एवढी मोठी व्हिडिओ क्रिएटर नाही आहे बाबा, छोटी आहे आपली, स्टार्टिंग केली आहे. तो म्हणे ठीक आहे, काही का असे ना, आपण आमच्या शॉपचं व्हिडिओ घ्या आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवर टाका म्हणे. म्हटलं ठीक आहे. त्याच्याकडे असे छान छान लेहंगे होते मस्त. कोणाला घ्यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता बँगलोरला, मी तुम्हाला चिकपेटला घेऊन जाईल. मग काय, गेलो परत एका रस्त्यावरती, दुसऱ्या रस्ते का माल सस्ते में म्हटल्यावर काय 150-150 रुपयाला तिथं प्लाझो होत्या. काय घेतल्या तिने प्लाझो वगैरे. तिला म्हटलं चाल बाई, मी पण एक घेते. गर्दी पण बरीच होती. आता संक्रांत पण आलेली जवळ, आता हळदी कुंकू वगैरे, त्याच्यामुळं वाण वगैरे. आणि तिथं मला दिसले वाटाणे 40 रुपये किलो. माझ्या एरियामध्ये ना 100 रुपये किलोच्या खाली वाटाणेच मिळत नव्हते. म्हटलं आता कोणत्याही परिस्थितीत वाटाणे घेणंच आहे आपल्याला. मग काय 1 किलो वाटाणे घेतले. खूप भूक लागली होती, पोटात खूप कावळे काव काव करीत होते. मी म्हटलं चल काहीतरी खाऊया. मग तिथं गेलो कढी पकोडे खायला.
तिथं मी त्याच्या आधी कढी पकोडे खाल्लेले, टेस्ट छान लागते म्हटलं खाऊ इथेच, आपण ट्राय करू म्हटलं, तू फर्स्ट टाईम आली आहे. मग कढी पकोडे वगैरे खाल्ले. मग काय घरी असलेल्या मेंबरचा विचार केला, त्यांचा विचार करून मग आम्ही पार्सल घेतले त्यांना. मग काय मेट्रो स्टेशनला जायला निघालो. घरून पण बरेच कॉल येत होते केव्हा येणार आहे म्हणून, बराच वेळ झाला होता. मग मेट्रो स्टेशनकडे जाता जाताच आम्हाला बरेच दुकान लागले. इनविजिबल मंगळसूत्र राहिलेलेच होते, मग ते घेऊन टाकले. तेव्हा मनाला शांती लागली. गर्दी बरीच होती संध्याकाळच्या वेळेस, पण मेट्रो स्टेशनवर गेलो तिथे मग काय तिकीट वगैरे घेतले. तिथं पण बरीच गर्दी होती. नाईट इव्हिनिंगचा टाईम म्हटल्यावर असतीच गर्दी. मला काय लवकरच माझा स्पॉट होता, त्याच्यामुळे मी लवकर घरी पोहोचले. असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.